राम राम भावना. सकाळी सकाळी उठून आपण आलो होतो इजूबाऊल भेटायला घासाच्या वावरात. त्याचं पण घास कापायचं काम चालू होतं. तसंच आपण लगेच चाळीत गेलो. चाळीत कांदे बरेच काम चालू होतं. म्हटलं चक्कर मारून जावं एकदा. बाहेर येऊन पाहत होतो आज दादानं बाबांची गाडी बिडी पुसून ठेवली होती आणि आपल्याला जायचं होतं मकावरची कागद काढायला. त्याच्यात इजूडॉनलाच काय झालं होतं काय माहिती. सकाळी सकाळी आपल्याला दगड मारायला सुरुवात केली होती त्यानं. हे दोघं लगेच कागद वाढायला बी लागले होते आणि त्याच्यानंतर आपल्याला रोपा पाहता या दोघांचे असे भांडणं चालू झाले. भावानं तुम्हीच सांगात यांना करायचं तरी काय. लग्नाची वय झाली यांची तरी येड्यावानी भांडत राहत. त्याच्यानंतर आपण लगेच रोपाला खत टाकायला आलो होतो. आपण रोपाला 10-26 आणि 24 घेतलं. तन्नाशक नंतर हा पहिलाच डोस आहे आपला रोपाचा. तेवढ्यात आपला इजाबा कसली ऍड करतो. राजनिवास एक बार खाओगे तो बार बार मागोगे. त्याच्यानंतर आपण खत बीट टाकून झाल्यावर रोपा पाणी लावून दिलं आणि मकाच्या वावरात निघत आणि मोठं ट्रॅक्टर माणसानं लावून दिलं. त्याच्यानंतर लगेच गावात गेलो, डिझेल घेऊन आलो आणि छोट ट्रॅक्टर मध्ये डिझेल टाकून दिलं. आपल्या आज दिंडी येणार होती त्याच्यामुळं घरापुढे एकदम स्वच्छ आवरेल होतं. आज आपल्या इजाला काय झालंय काय समजा, नुसतं सकाळ पण येड्यावानी करून राहिलं. तसंच रुद्रला भेटायला आलो आपण आणि तेवढ्यात रुद्रच कुत्रा पाकुडं झोपेली. पांगल्यात झोपत मस्त. त्याच्या कुत्र्याला आपला काय कॅमेरा आवडला नाही काय, त्यानं लगेच तिकडं पाहून घेतलं. त्याच्यानंतर आपण लगेच निघालो खडांगेला. मामा येलो त्याच्यामुळं मामाला म्हटलं चला आपलं खडांगेचं रोप पाहून येऊ. कस काय वाटतं भावांनो तुम्हाला आपलं रोप. तुमच्याकडे रोपाची काय कंडिशन आहे, पावसानं किती नुकसान झालं कमेंट मध्ये नक्की सांग. आपण आपला ब्लॉग आज इथंच संपवतोय.